कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये स्वागत आहे. आपण चर्चा करतोय कर्जत नगरपालिकेच्या निकालाचं आपण आत्मपरीक्षण किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय. कर्जत नगरपालिकेमध्ये अखेर परिवर्तन आघाडीची सत्ता आलेली. परिवर्तन आघाडीमध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि ठाकरे गट एकत्र आले होते. हे नवीन एक समीकरण कर्जतच्या राजकारणामध्ये प्रथमच आपल्याला पाहायला मिळालं. मात्र या निकालामध्ये जर आपण बघितलं, पुष्पा दगडे यांना जे आहेत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे कर्जतचं राजकारण जर बघितलं, सुशिक्षित उमेदवार की असुशिक्षित किंवा शिकलेला चेहरा नव्हता अशा प्रकारचा प्रचार जो आहे त्या पक्षांकडून करण्यात आला होता. आरोप प्रत्यारोप सोशल मीडियातून असेल किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आलं. मग मुद्दा आहे की परिवर्तन आघाडीच्या पुष्पा दगडे ह्या जिंकलेल्या 4,000पेक्षा अधिक मतधिक्य घेऊन त्या कर्जतच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निवडून आलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग आता ज्या पद्धतीने दोन नेते एकत्र आले, एक तर सुधाकर घारे, नितीन सावंत, हे दोन नेते एकत्र आल्यानंतर कर्जतचं राजकारण जे आहे हे दोघांभोवती यांनी करून ठेवलं आणि दोन नेते एकत्र आल्यामुळे या दोन्ही नेत्यांनी अखेर कर्जत नगरपालिकेवर आपली सत्ता आणलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की याच सत्तेमध्ये माजी आमदार सुरेश लाडांना धक्का देण्यात आलेला आहे. आमदार विद्यमान महेंद्र थोरवेंना धक्का देण्यात आलेला आहे. त्यामुळे हे दोन नेते एकत्र आले आणि परिवर्तन जे आहे कर्जत शहराचं आता भविष्यामध्ये होतं की नाही हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे. जर आपण विचार केला, परिवर्तन आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या साधारणपणे 9 जागा आहेत आणि ठाकरे गटाला 4 जागा, अशा मिळून त्यांच्या 13 जागा आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एक अपक्ष म्हणजे तो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उभाटाचा आहे असं म्हणता येतं. एकूण 13 जागा ज्या आहेत त्या परिवर्तन आघाडीच्या आलेल्या आहेत. त्यामुळे हे दोन नेते एकत्र आले. आपण आंदोलनाला हे दोन नेते एकत्र बघितले, प्रचारामध्ये दोन नेते एकत्र बघितलेले आहेत. मात्र याच राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे एकत्र प्रचार होते, फार मतभिन्नता या दोघांमध्ये झाले दिसून आली नाहीये. आपण खोपोलीवर बोलणारच आहोत, पण कर्जतमध्ये दोन नेते एकत्र आले होते, प्रचारामध्ये सुरू होता आणि मग याच दोन नेत्यांचा करिश्मा कर्जतच्या राजकारणामध्ये नगरपालिकेला चालला असं म्हणायला काही हरकत नाहीये. मात्र सोशल मीडियातून वेगळे आरोप प्रत्यारोप सुरू केले होते. त्यामुळे पुष्पा दगडे या 15 वर्ष नगरसेविका होत्या. त्यांचा भिसेगाव, गुणगे या भागामध्ये असलेला प्रभाव, पुन्हा एक नगरसेविका म्हणून जी सर्वसामान्य आहे, माझ्या परिवारामध्ये कोण नाही किंवा मीच काही कमवणार नाही अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्यात आलं किंवा मी एक महिला आहे अशा प्रकारचं. मात्र पुष्पा दगडे शेवटपर्यंत कधीच बोलल्या नाहीये, कधी त्यांनी आरोप प्रत्यारोप केले नाहीयेत किंवा ते प्रचारामध्ये विरोधी पक्षांवर बोलले नाही, सत्ताधारी पक्षावर बोलले नाही. म्हणजे ना बाजूनी विरोधात बोलले नाही, चांगल्या बाजूनी बोलले नाही. त्यांची जी धुरा सांभाळणारे होते, घारे बोलले आणि नितीन सावंत बोलले, घराणेशाहीवर बोलले. अशा अनुषंगाने माजी आमदार सुरेश लाडांचा हा दुसऱ्यांदा पराभव झाला. पहिला मुलगी उभी होती, हा दुसऱ्यांदा सून उभी होती. त्यामुळे 15 वर्ष राहिलेल्या सुरेश लाड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांना धक्का आहे. विद्यमान आमदार महेंद्र थोरवेंना धक्का आहे. मग याच दोन नेते आणि ज्यांच्याकडे प्रचाराची धुरा होती, प्रशांत ठाकूर, यांना सुद्धा हा धक्का आहे. म्हणजेच कर्जतच्या राजकारणामध्ये भाजपचा नगराध्यक्ष होण्यासाठी महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड असे दिग्गज नेते प्रचारामध्ये होते. मग आशिष शेलार आले, पेसन कथुरे आले, वेगवेगळे चित्रा वाघ आल्या, परंतु प्रभाव काय या दोन नेत्यांमुळे त्यांचा प्रभाव ढासळला. त्यांना जिंकता आलं नाही हे म्हणायला काही हरकत नाही. मात्र जाता आता दोन नेते आले कर्जत मतदारसंघात, या दोन्ही नेत्यांनी करिश्मा दाखवला. हाच करिश्मा आता पुढे जो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये टिकतो का, टिकवतायत का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे दोन नेत्यांचा करिश्मा कर्जतच्या राजकारणात चालला. दोन नेते एकत्र आले आणि कर्जतच्या परिवर्तन आघाडीच्या नगराध्यक्ष झाल्या. आता तुमचं आमचं परिवर्तन किती करतायत, कर्जत शहराचं परिवर्तन किती करतायत,
हे महत्वाचं आहे. कारण हे दोन नेते स्वतःचं परिवर्तनच करतील की काय असं व्हायला नको. त्यामुळे मतदारांनी एक महिलेला दिलेलं आहे. त्यामुळे पुष्पा दगडे जरी कमी शिकले असतील किंवा त्यांच्या अडाणीपणाचा प्रचाराचा मुद्दा जो निर्माण झाला गेला तो केला गेला असेल, पण आता तेवढी दूरदृष्टी पुष्पा दगड्यांकडे आहे का, किंवा तेवढ्या ठेवतील का, किंवा त्यांच्या पुढे तेवढं विजन आहे का, हे सगळे प्रश्न भविष्यामध्ये निर्माण होतील. का हे दोन नेते त्यांना किती विकासाची साथ देत आहेत, आणि मग निर्माण होईल यांचा बॉस कोण, पुष्पा दगड्यांचा बॉस कोण, मग नितीन सावंत की सुधाकर आहे, हाही प्रश्न अंतिम टप्प्यात येईल. नंतर आपण त्याच्यावर बोलू. पण परिवर्तन आघाडीच्या पुष्पा दगडे नगराध्यक्ष झाल्या. परिवर्तन तुमचं आमचं झालं पाहिजे. कर्जतचे प्रश्न सुटले पाहिजे, पार्किंगचा प्रश्न सुटला पाहिजे, बाजारपेठेमध्ये गर्दीचा प्रश्न आहे, पायाभूत सुविधांचा निर्माण झाला, पार्किंग असेल, पाण्याचा प्रश्न असेल, किंवा कर्जतमध्ये जे पायाभूत सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून निर्माण करता आल्या गेल्या पाहिजेत. मग विद्यमान आमदार महेंद्र थोरवे आहेत, मग नगराध्यक्ष जसं आपण बघितलं गेल्या वेळेस सुवर्णा जोशी होत्या, महेंद्र थोरवेंचा आणि त्यांचं पटलं नाही, परिणाम कर्जतचा झाला. मग आता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे किंवा परिवर्तन आघाडीची सत्ता आहे, मग आमदार किती मदत करतील का, मग पुन्हा विकास कामाला ब्रेक लागणार का. मग याच अनुषंगाने आता मतदारांनी विचार केलेला आहे, त्यांना निवडून दिलेला आहे. मूळ मुद्दा असा आहे की मग आता कर्जतच्या विकासावर पुन्हा एकदा परिणाम आपल्याला दिसणार आहे का. कारण गेल्या वेळेला सुवर्णा जोशी नगराध्यक्ष होत्या, त्याही ठाकरे गटाच्या होत्या, किंवा पण नंतर आमदार फुटले, किंवा त्याच्या आधी मग त्यांच्या दोघांचा आमदारांच्या जोशी परिवाराचं जमलं गेलं नाहीये. मग कर्जच्या परिणामावर विकास कामं थांबली, ब्रेक थांबला, मग सगळं परिणाम झाला. मग आता तसंच होणार आहे का, परत रिपीटची परिस्थिती निर्माण येणार आहे का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. बघूया पुढच्या काळामध्ये कर्जतचं राजकारण कसं होतं, विकासाला कोण ब्रेक लागतंय का. आता हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत, आणि आपण इथेच थांबतो. पुढच्या मुद्द्यांवर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.